आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में बार और परमिट रूम धारक आज सरकार द्वारा लगाए गए अनुचित कर वृद्धि के विरोध में बंद रहे। बढ़ा हुआ वैट और लाइसेंस शुल्क में 15% की वृद्धि रद्द कर दी गई है। ठाणे में आज 1000 बार बंद रहे। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असं आहे। बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे, नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे। त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे। आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात। त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला। सगळे तुम्ही फुटपाथवरती बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाहीये। आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना। तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे, त्याला आमची पण सपोर्ट आहे। गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे। गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे, ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं। अन्नाची गुजरातला वेगळं नाही, गोव्याला वेगळं नाही, महाराष्ट्राला वेगळं नाही, काय सांगाल? आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे, इथे वेगळंच आहे। आणि आम्ही तर एवढा कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये, दारू बंदी करून टाका ना। त्याच्यापेक्षा एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिण्यावर आपल्या मुला बिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका। तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात? जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल? आणि आमच्या एक प्रणय आज एक दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे, तिथे एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतं आणि वर्षाच्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात। नाहीतर आम्ही 50% लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला, काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाहीये। आता आम्ही पण कर्ज घेऊन 1 वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे। आता आम्हाला काही करून आम्हाला 31 मार्च पर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल, त्याच्यात नुकसान होणार आहे, बँकेचे कर्ज होणार, ते सगळं वेगळं आहे। गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे, तेवढाच आहे। 60% वॅट वाढवलं आहे। 60% म्हणजे कमीत कमी 150% वाढलो। 200 रुपयाचे वॅट 10% आहे। एक्साईज आता हे लावलं ते 60% म्हणजे 150%। 200 रुपयाची एक साधा ब्रँड कुठलाही क्वार्टर दारू घेतला ना 200 रुपयाला भेटायचे, आता त्याची किंमत कमीत कमी 470 रुपये होतात। एकीकडे येऊर असो, घोडबंदर असो, इथे अंडीगल जे सगळे ट्रक आहेत किंवा अंडीगल हॉटेल्स आहेत ते सुरू आहेत, त्या ठिकाणी मात्र जोरात हे चालू आहे सगळं आणि या ठिकाणी तुम्हाला मात्र आंदोलन करायला लागते। आपण टॅक्स भरताय। मागे आम्ही मार्च 31च्या आधी दाबावाल्यांसाठी आम्ही एक वेळा आंदोलन केलेलं आहे ठाणेमध्ये। मी तर त्याच्याबद्दल बोलतो 100% सक्सेस झालेलं आहे। 100% ठाण्यामध्ये इलिगल झाला होता, आता परत हे एक्साईजवाल्यामुळे सपोर्टमुळे 10% अजूनही चालू आहे। आता ते पण गव्हर्नमेंट थोडं हे केलं तर बंद होऊन जाईल। ओके।